दादेगाव येथे आजपासून श्रीराम जन्मोत्सवास प्रारंभ। आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे रामनवमी निमित्त श्रीराम जन्मोत्सव कार्यक्रमाचे 30 मार्च ते 7 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे। आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे श्रीरामाचे प्राचीन मंदिर आहे। समर्थ रामदास स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दादेगावात समर्थ शिष्य देवदास स्वामी यांची समाधी आहे। दादेगाव येथे श्रीराम जन्मोत्सव साजरी करण्याची 377 वर्षाची परंपरा आहे। या वर्षी आज गुढीपाडव्या निमित्त या जन्मोत्सव कार्यक्रमास प्रारंभ होत आहे। दिनांक 30 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत मंदार महाराज रामदासी यांची दररोज 4 ते 7 या वेळेत संगीत श्रीराम कथा होईल। शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी यात्रेनिमित्त सायंकाळी कावड, अश्व आणि छबिना मिरवणूक होईल। रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी ज्ञानेश्वर माऊली मुगगावकर यांचे रामनवमी निमित्त राम जन्माचे कीर्तन होईल। दुपारी कुस्त्यांचा फड होईल। त्यानंतर सोमवार दिनांक 7 एप्रिल रोजी मंदार महाराज रामदासी यांच्या लळीत कीर्तनाने या उत्सवाची सांगता होईल। या सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंदार महाराज रामदासी यांनी गुंज मराठी बोलताना केले आहे। गुंज मराठीसाठी कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव, दादेगाव आष्टी।
रामदास गुरु माझे आहे रामदास गुरु माझे आहे रामदास गुरु माझे आहे आष्टी तालुक्यातील दादेगाव या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आजपासून विविध कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे। आपल्यासोबत मंदार महाराज रामदासी आहेत, आपल्यासोबत जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। महाराज, आजपासून 5-6 दिवस कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि नेमकं कुठले कुठले कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले? आज चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा आरंभ झालेला आहे। प्रतिवर्षी गुढीपाडव्याला हा उत्सव प्रारंभ होत असतो। आज या उत्सवाची सुरुवात झालेली आहे। गुढीपूजन त्याचबरोबर अन्नपूर्णा भिक्षा पूजन हे करून ग्रामस्थांनी आज उत्सवाला सुरुवात केलेली आहे। या उत्सवाच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये पहाटे काकड आरती आहे, प्रभुराम पंचायतन जे आहे त्याची षोडशोपचार महापूजा आहे आणि त्यानंतर सकाळची पालखी, संध्याकाळची पालखी, त्याचबरोबर 10 दिवस संपूर्ण गाव जेवण हे अन्नदान अशा पद्धतीने इथे चालतं, असा कार्यक्रम असतो। छबिना जो आहे तो कधी आहे? मुख्य छबिना जो परंपरेचा आहे तो अष्टमीला असतो। नवमी, रामनवमीच्या आदल्या दिवशीचा भव्य असा छबिना असतो। त्याचबरोबर प्रत्येक दिवशी 2 वेळा प्रभू रामचंद्रांच्या पादुका या पालखीमध्ये मिरवतात। सकाळी आणि संध्याकाळी असे दोन्ही वेळा पालखी छबिना असतो, पण मुख्य जो यात्रेचा छबिना आहे तो अष्टमीच्या रात्री असतो। आणि तिथंच हे होते मंदार महाराज स्वामी, त्यांनी आता सांगितलं आहे की जवळपास आजपासून 7 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे। छबिना हा शनिवारी असतो आणि या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी या ठिकाणी माहिती रामदास स्वामी यांनी दिलेली आहे। झुंज मराठीसाठी कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, दादेगाव, आष्टी, जिल्हा बीड।